Good morning, students. Today we are going to start the remaining part of the lesson and astrologers day. तुम्ही मागचा जो लेसन जो निम्मा झालेला हाफ झालेला आहे तो तुम्ही निश्चितपणे वाचला असाल, त्याच्यातल्या गोष्टी पाहिल्या असाल, त्याच्यात दिलेले शब्दाचे अर्थ तुम्ही पाठ केले असतील, करावे जरी केले नसेल करून ठेवा. तर आपण त्या लेसनमध्ये काय पाहिलं पहिला की बाबा की या लेसनमध्ये त्या ॲस्ट्रॉलॉजरची जी काही वेश परिधान त्यानं काय काय कशा पद्धतीने वेश केलेला आहे ते पाहिलं. तो तिथं जिथं बसला होता तिथं कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय होते ते पाहिलं आणि तो जो ज्या ठिकाणी होता तिथं कशी परिस्थिती होती, प्रकाश कशाचा होता, काय होतं हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आता आपण इथून पुढे स्टार्ट करणार आहे आणि त्यात एक सिम्पल अँड कंपाऊंड सेंटेन्ससुद्धा पाहिलेला आहे. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. त्याने कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्यानं आपलं घर सोडलं होतं. म्हणजे आपण काय बनायचं आहे हे प्रत्येकाला सगळ्यांनाच माहीत असतं. नाही काहींची स्वप्न असतात हे करायचं आहे ते करायचं, पण स्वप्नाप्रमाणेच अगदी प्रत्येक गोष्ट घडते असं नाही, लक्षात घ्या. म्हणून त्यानं सुद्धा कोणताही विचार न करता चला आता बरेच मंडळी जे असतात चला जाऊया शहरामध्ये काय मिळेल ते करूया आणि ते मिळेल ते करत असतात आणि त्याच्यातून ते जीवन निर्माण करत असतात. तशा पद्धतीनं ही हॅड लेफ्ट विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. कोणताही थॉट विचार न करता प्लॅन न करता त्यानं घर सोडलं. If he had continued there, he would have carried the work of his forefathers, namely tilling the land, living, marrying, and reaping in his cornfield and the ancestral home. तर तो सांगतो की मी जर घर सोडलं नसतं तर म्हणजे त्या ॲस्ट्रॉलॉजरनं जर घर सोडलं नसतं तर तो त्याच्या फोरफादरची म्हणजे वडिलांची त्याच्या आजोबांची पंजोबांची काय जी जमीन आहे ती फोरफादरची जमीन आहे तीच कसत बसला असता किंवा तिथं शेती करत बसला असता. काय काय कामं करत नेमली. तर तो जर का तिथं जर काय ह्या शहरामध्ये जर आला नसता ज्योतिषी जर बनला नसता तर तो काय करू शकला असता, काय कामं करू शकला असता, तर ती त्याची लिस्ट दिली का. टिलिंग खणणे, टिलिंग द लँड म्हणजे जमीन नांगरणे, लिव्हिंग निवांत राहणे म्हणजे त्या कष्ट करत राहणे, मॅरिंग लग्न झालं असतं, रिपनिंग द कॉर्नफिल्ड अँड द ॲन्सेंट्रल होम आणि मक्याची शेती, कॉर्नफिल्ड म्हणजे मक्याची शेती केली असती त्यानं आणि ॲन्सेंट्रल होम म्हणजे त्याच्या पूर्वजांच्या घरामध्ये राहिला असता. म्हणजे तिथं तो शेती केला असता, लग्न केला असता, मका पिकवला असता शेतामध्ये आणि आपल्या जुन्या घरामध्येच तो राहिला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण हेच एवढंच नाही आहे. बट दॅट वॉज नॉट टू बी. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट द टेलिंग एनीवन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अँड ही कुड नॉट रेस्ट टिल लेफ्ट इट्स बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि त्यानं कुणालाही न सांगता घरामध्ये घर सोडले होतं. ही हॅड टू लिव्ह द होम. त्यानं घर काय केलं होतं तर कुणालाही न सांगता सोडलं होतं. न सांगता मी थोडक्यात पळून आल्यासारखंच. आणि जवळपास 200 कपल ऑफ 100, कपल म्हणजे 2, 100 म्हणजे 100, 200 मैल अंतर तो आपल्या गावापासून निघून आला होता. टू अ विलेजर इट इज द ग्रेट डील, इट इज अँड द ओशियन फ्लोड बिटवीन. आणि या एखाद्या गाववाल्यासाठी एखाद्या खेडूत माणसासाठी ही फार मोठी गोष्ट होती. आता तसं बघितलं 200 मैलाचं अंतर म्हणजे तो म्हणतो की माझ्या गावामध्ये माझ्यामध्ये काय आहे तर एक ओशियन म्हणजे एक समुद्र असल्यासारखं, म्हणजे एवढं अंतर आहे त्याला म्हणायचं होतं. समुद्राच्या पार मी आलो असं त्याला म्हणायचं होतं. म्हणजे थोडक्यात खूप अंतर तो आला. आता इथं क्वेश्चन काय विचारले जातील. विच वर्क्स वुड द ॲस्ट्रॉलॉजर डू इन हिज विलेज. कोणते कामं तो केले त्यानं गावामध्ये राहिला असता तर केली असते. तर ही कामं इथं सांगायची. तर ती फोरफादरची त्या जमिनीमध्ये केलेली कामं सांगायची. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस फॉर मॅनकाइंड ट्रबल्स. आता तो काय कसा तो ज्योतिष सांगायचा. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल. माणसाचा जो त्रास आहे त्या त्रासाचा तो ॲनालिसिस करायचा. पहिल्यांदा माणसाच्या त्या मनुष्य त्याच्याकडे जो आला ना येईल ना त्याच्याकडे तो बघायचा आणि त्याच्या ट्रबल तो कसा संकटात आहे त्याचा ॲनालिसिस करायचा. त्याच्या बिहेवियरवरून त्याच्या वागणुकीवरून तो ॲनालिसिस करायचा. मग ट्रबल्स माणसाला त्रास कोणते असतात तर रेग्युलर असतात. मॅरेजच्या होती मग स्वतःचं मॅरेज होत नसेल किंवा अडल्ट व्यक्ती असेल तर त्याच्या मुलींची मॅरेज होत नसतील असं काहीतरी, किंवा सर्व्हिस लागत नसेल, पैसा लाभत नसेल, पैसा खर्च होत असेल, पैसा टिकत नसेल, असे बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. तर त्यातलं पहिलं मॅरेज, मनी पैसा, अँड द टँगल ऑफ द ह्युमन टाईज.
टँगल ऑफ द ह्युमन टाईज म्हणजे माणसाच्या ज्या काय रेग्युलर ज्या विवंचना आहेत त्या विवंचना त्याच्यामध्ये त्या प्रत्येकाकडे म्हणजे ज्या ज्या जनरल असतात, जनरल माणसाच्या समस्या काय आहेत ते त्याला माहीत झालं होतं, त्यानं ऑब्झर्वेशन केलं होतं. लॉंग प्रॅक्टिस हॅड द शार्पन इज प्रिसिप्शन आणि आता त्याचं बराच दिवसाचं प्रॅक्टिस झालं होतं, त्यामुळे तो अति निश्चित अचूक असं त्या माणसाचा प्रॉब्लेम शोधत असे आणि तेच बरेच प्रश्नांची उत्तर तो त्याच्या समस्या निराकरण करण्यासाठी उपाय सुचवायचा आणि लोकांना ते पटायचं. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. 5 मिनिटात त्याला समजायचं त्या माणसाशी पुढल्या जो मनुष्य जो संकटात आहे त्या मनुष्य यायचा त्याच्याकडं की त्याच्या बोलण्यातून 5 मिनिटात समजायचं त्याला की ह्या माणसाचा काय प्रॉब्लेम आहे. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. ही चार्जड 3 pies पर क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चनला 3 पैसा. आपण आता ते जुने पैसे होते, 1 पैसा 2 पैसे 3 पैसे जुने असायचे. आता ते पैसे 50 पैसेपर्यंत बंद झालेले आहेत. 50 पैशापर्यंत बंद झाले. 50 पैसे सुद्धा चालत नाही आहेत, डायरेक्ट आता रुपयाच. पण पहिले होते 1 पैसा 2 पैसा अर्धा पैसा सुद्धा होता, लक्षात घ्या. ही चार्जड 3 pies पर क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चनला 3 पैसे तो काय करायचा. पाईज मीन्स दॅट इज द ओल्ड. पायचा अर्थ त्यांनी म्हणले गेज द मिनिंग. पाय मीन्स ओल्ड करन्सी. ओल्ड करन्सी इन इंडिया. इंडियामधील ओल्ड करन्सी. चलन. करन्सी म्हणजे चलन. तर हे वाक्य जे आहे ही चार्ज 3 pies. हे वाक्य जे आहे ते वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. पहा, व्हॉट चार्जड 3 pies पर क्वेश्चन. क्वेश्चन पाठीमाग शब्द आहे. पर क्वेश्चन. क्वेश्चन हा जो शब्द आहे तो पाठीमाग आहे. हे वाक्य लिहून घ्यायचं काय. ही वाक्य लिहून घ्यायचं आणि त्याचं चेंज द व्हॉइस म्हणायचं. पहिला म्हणायचं सिंपल पास्ट टेन्स. आता ह्याला प्रश्न विचार. व्हॉट चार्जड तर 3 pies पर क्वेश्चन. वॉज चार्जड बाय हिम. कर्म प्लस सक्री प्लस V3 प्लस बाय प्लस कर्त्याची तिथे असं तर काय असतं तर त्याचा फॉर्मॅट असतो आपल्याला माहिती आहे. तर काय म्हणायचं ही 3 pies पर क्वेश्चन वॉज चार्जड बाय हिम. हे त्याचं ॲन्सर होणार आहे. पुढे पाहूया. नेव्हर ओपनड हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. तो मात्र तो जो ह्याची आयडिया होती, लक्षात घ्या. पुढचा जोपर्यंत जवळपास 10 मिनिटे बोलत नाही तोपर्यंत स्वतःचं तोंडच उघडायचं नाही. म्हणजे जोपर्यंत, लक्षात घ्या, पुढचा जेव्हा 10 मिनिटे बोललेल तेव्हा त्याची सगळ्या गोष्टी ह्याला सांगतो. हा शांतपणे ऐकायचा, तो सांगेल ते. आणि ते सांगितल्यामुळे ह्याला बऱ्याच गोष्टी समजायच्या. आणि म्हणून लक्षात घ्या, याच्यातून आपणही एक गोष्टच लक्षात ठेवायची. पुढचा जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण शांतपणे ऐकायचं. आपल्या मनामध्ये असणाऱ्या बऱ्याच गोष्टीची, प्रश्नांची उत्तरे आपल्याला समजतात आणि त्याच्याही प्रश्नाची उत्तरे आपल्याला समजतात. त्याला काय सांगावं हेही आपल्याला समज. म्हणजे आपण काय झालं पाहिजे तर श्रोता झालं पाहिजे चांगलं. बी ऑडियन्स. चांगला श्रोता व्हा, लक्षात घ्या. तो आपण काय करतो, दुसऱ्याला बोलूनच देत नाही, फट्ट दिवशी मध्येच आपलं म्हणणं मांडायचा प्रयत्न करतो. तसं नाही करायचं. पुढच्याच ऐकून घ्या, त्याला काय म्हणायचं आहे आणि मग त्याच्यावर शांतपणे काय करा, तुम्ही तुमचं परिमार्जन करा, तुमचं उत्तर द्या आणि ते तुम्हाला व्यवस्थित सुचेल. तोपर्यंत 10 मिनिट वेळ मिळेल किंवा त्याचं बोलतोय पुढचा तोपर्यंत तुम्हाला वेळ मिळेल. ओके. म्हणून दुसऱ्याचं नेहमी ऐकावं, हे आपल्याला इथून समजलं पहा. नेव्हर ओपनड हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes, which provide him the enough stuff for the dozen answers and the advice. आणि त्यामुळे मग बराच वेळ ऐकल्यामुळं त्याला डझनभर प्रश्नांची उत्तर देण्यासाठी त्याच्याकडे भरपूर आता साठा गोळा होत असे. अलग लक्षात. फेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम. फेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाल्म. आणि मग पुन्हा तो त्याचा हातात घेत असे. पाल्म म्हणजे तळहात. पाल म्हणजे तळहात हातात घेत असेल, त्याला गेज करत असे. गेज म्हणजे थोडंसं तो त्याच्याकडे निरखून पाहत असे आणि एका प्रश्नांची उत्तरं देत असे. इन मेनी वेज यू आर द नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट्स फॉर युअर एफर्ट्स. नन आउट ऑफ युअर 10 वेअर द डिस्पोज टू द ॲग्री ॲट हिम. आणि तो मग लोकांना हात बघून सांगत असे, काय म्हणत असे की तुम्ही कष्ट खूप करता पण तुम्हाला यश व्यवस्थित मिळत नाही. पहा, असं ह्या ट्युनिंगमध्ये सांगत असेल. हे पहा, तुम्ही कष्ट खूप प्रयत्न खूप करताय पण तुम्हाला
यश मिळत नाही आहे आणि मग तो मनुष्य पुढचा निश्चितपणे ॲग्री होत असे, सहमत होत असे. कारण जवळपास प्रत्येकजणाचे असंच असतं आणि त्याने हे असे बरेच प्रश्न जे असते कॉमन तयार केलेले असतात. आणि तो म्हणत असे, काय म्हणत असे की काय म्हणत असे बघा, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट. म्हणजे तुम्ही जेवढं कष्ट करताय त्या प्रमाणात तुम्हाला यश मिळत नाही. होय की नाही, बरोबर आहे की नाही. मग त्यातले 10 पैकी 9 तरी ॲग्री व्हायचे. 9 आउट ऑफ 10 वेअर द डिस्पोजल टू द ॲग्री विथ यू. आणि सगळे 10 पैकी 9 तरी निश्चितपणे ॲग्री व्हायचे. और ही क्वेश्चन, आणि मग क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन काय विचारायचा, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन द डिस्टंट रिलेटिव्ह, हु इज नॉट वेल डिस्पोज्ड टुवर्ड्स यू. तर तो प्रश्न विचारायचा. मग तुमच्या एखाद्या तो पुढचा व्यक्ती सहमत झाला की दुसरा प्रश्न तो टाकायचा. तो म्हणायचा, तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा दूरच्या नातेमध्ये कोण एखादी स्त्री आहे का की जिला तुम्ही केलेली जी गोष्ट आहे, तुमची जी प्रगती आहे ती बघवत नाही आहे, असं कोण आहे का. आणि कोण नाही कोणतरी असतंच. आणि तो मनुष्य सांगतो, येस, हो आहे, नाव सांगतो. किंवा दुसरं सांगतो, ऑर ही गेव अँड द ॲनालिसिस ऑफ द कॅरेक्टर्स. आणि नंतर तो त्या माणसाच्या कॅरेक्टरचं ॲनालिसिस करायचा. तो पुढे म्हणायचा, मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू द युअर नेचर. म्हणजे हे क्वेश्चन झाले पहा. हा पहिला क्वेश्चन झाला त्याने विचारलेला, लक्षात आलं का. दुसरा क्वेश्चन हा झाला, इज देअर एनी वुमन, हा दुसरा क्वेश्चन झाला. तिसरा क्वेश्चन काय झाला पहा, मोस्ट ऑफ युअर द ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. तुमचे संकट तुमच्यावर जे येत आहेत ते तुमच्या स्वभावामुळे आहेत. तुमचा स्वभाव कसा आहे, म्हणजे तुम्ही वागता म्हणून तुमच्यावर संकट येतात असं तो म्हणायचा. तिसरा क्वेश्चन, हाऊ कॅन यू बी द अदरवाईज विथ द स्टर्न फेअर ही इज. हे बघा, हाऊ कॅन यू अदरवाईज विथ द सॅटर्न फेअर ही इज. आणि म्हणजे तुम्हाला काहीतरी ग्रहांची बाधा आहे असंही सांगायचं. तो यू हॅव द इम्पेटस मीन्स इम्पल्सिव्ह. इथं दिलाय पहा, इम्पल्सिव्ह म्हणजे प्रभावी. म्हणजे तुम्ही तसे प्रभावी आहात. तुम्ही कसे आहात, तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी आहे. बाय नेचर अँड रफ एक्सटेरियर. म्हणजे तुमचं जे यू हॅव द इम्पेटस बाय नेचर, स्वभावाने तुम्ही प्रभावी आहात, मनमिळावू आहात, पण बाहेरून तुम्ही कडक आहात. रफ एक्सटेरियर म्हणजे बाहेरून. एक्सटेरियरचा अर्थ बाहेरून, बाह्यरूपी. म्हणजे बाह्यरूपाने तुम्ही काय आहेत, कडक आहात, पण आतून मवाळ आहात. आणि एवढं म्हणल्यानंतर कुठलाही मनुष्य निश्चितपणे विरघळतोच, पाखळतोच, हो म्हणतो आपल्याबद्दल. त्याच्याबद्दल तुम्ही बाहेरून कडक दिसता पण आतून मवाळ आहात, असं जे काय ते त्याच्याबद्दल चांगलं बोललेलं आहे. धिस एंडेअर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली. आणि त्यामुळे त्या व्यक्तीचं काय होतं तर जे काय मन आहे ते विरघळतं. एंडेड मीन्स मेड लायकेबल. त्याला सगळं ते हे बोललेलं आवडायचं. म्हणजे हा सगळं तो जो बोलायचं त्याच्या फेवरनी बोलायचा आणि मग ते त्या माणसाला आवडायचं. फॉर इव्हन द मिल्डेस्ट ऑफ अस द लव्ज टू थिंक दॅट ही हॅज द फॉरबिडिंग द एक्सटेरियर. आणि प्रत्येकजण असंच असतो आणि प्रत्येक जणांना मग ते पटायला लागायचं. पटलं की मग तो त्या व्यक्तीला पुढच्या ॲस्ट्रॉलॉजरला येस यू आर राईट असं म्हणायचं. द नट्स व्हेंडर ब्ल्यू ऑफ हिज द फ्लेअर अँड रोज टू गो होम. आता ब्ल्यू हा जो आहे ना तो ब्लोचा भूतकाळ आहे. ब्लो BLOW. आता ब्लो म्हणजे विझवणे, म्हणजे घालवणे, बंद करणे. आणि ब्ल्यू म्हणजे घालवली, बंद केली. द नट व्हेंडर म्हणजे तो शेंगदाणे व्यापारी जो होता त्यानं आपली फ्लेअर म्हणजे ती जी काही उजेडासाठी मशाल जी केली होती ती विझवली. म्हणजे हा झाला कोणता, सिंपल पास्ट. लक्षात ठेवा इथं सहाय्यकारी क्रियापद हा करता आहे. द नट व्हेंडर हा करता झाला सब्जेक्ट. इथं हे ऑक्झिलरी व्हर्ब पाहिजे होतं पण नाही, म्हणून सिंपल पास्ट टेन्स. ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. आणि तो घराकडे जायला तयार होतो. तो काय करतो, घराकडे जायला तयार होतो. कोण, नट व्हेंडर. तिथला उजेड संपला. म्हणजे तिथं जो उजेडात हा जो आपला ज्योतिषी जो आहे तो ज्योतिषी ॲस्ट्रॉलॉजर काम करत होता, तिथला उजेड संपला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू. आणि आता इथं हाच सिग्नल त्या ॲस्ट्रॉलॉजरला हाच सिग्नल होता की आता बस करा, आता गुंडाळा तुमचं साहित्य आणि जावा घराकडे.
since it left him in the darkness except for the little sharp green light which the strayed in form somewhere and touched the ground before him. आणि आता सर्व अंधार व्हायला लागलेला आहे, सगळ्यांनी आपापले दिवे बंद करायला सुरुवात केली आहे, पण कुठून तरी एखादा छोटासा प्रकाशाचा किरण तिथपर्यंत येऊन कधीतरी पडत असे. ही पिक्ड अप, हे बघा सिंपल पास्ट टेन्स वाक्य, ही पिक्ड अप हिज द कोरीज शेल अँड पॅराफेरनिलिया. पॅराफेरनिलिया म्हणजे त्यानं जे काय व्यवसायासाठी वापरलेले सगळे जे आर्टिकल, त्याला पॅराफेरनिलिया म्हटले. दिले बघा, अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल युज्ड अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी ऑर द पर्सनल पोझेशन्स, म्हणजे व्यवसायासाठी वापरलेली छोटी जी साधनं आहेत त्याला पॅराफेरनेलिया काय म्हणायचं, पॅराफेरनेलिया म्हणजेच छोटी साधने, व्यवसायाची साधने असं म्हणा. He picked up the cowrie shells and the paraphernalia and was putting them back into the bag when the green shaft of the light was blotted out. हिरव्या रंगाचा प्रकाश तिथं दिसत होता, कुठल्या तरी दुकानातला किंवा कुठला तरी प्रकाश तिथं पडत होता. त्या प्रकाशामध्ये त्याने सगळे साहित्य आपले उचलले आणि काय केलं तर त्यानं आपल्या बॅगमध्ये भरायला सुरुवात केली. हे वाक्य तर बघा, ही पिक्ड अप हिज कोरी शेल्स अँड पॅराफेरनिलिया. इथंपर्यंतच घ्यायचं वाक्य, लिहून काढायचं इथंपर्यंत वाक्य, कुठून, इथून इथंपर्यंत, आणि म्हणायचं मेक अ सिम्पल म्हणायचं. आणि कसं करायचं बघा, पिकिंग म्हणायचं, बाय पिकिंग. हे एक नाही, हे उचलायचं नाही, ते अँडच्या ठिकाणी ठेवायचं, अँड काढून टाकायचं, आणि इथं बाय पिकिंग म्हणायचं. काय म्हणायचं, बाय पिकिंग अप हिज कोरीज अँड शेल्स. ही नको, काय गरज नाही, हे काय वाक्य घेऊ नका, कारण काय माहिती आहे, पॅराफेरनिलिया आणि शेल्स हे एकाच बॅगमध्ये म्हणजे नाउन्स आहेत, नाउन जोडण्यासाठी वापरलेलं आहे. आता इथं आपल्याला तुम्हाला प्रश्न काय विचारला जाईल तर व्हॉट इज द टेन्स ऑफ धिस सेंटेन्स. आणि हे टेन्स आहे तो सिम्पल पास्ट टेन्स आहे. पहा, एवढंच लक्षात ठेवा वाक्याने. आणि हे जे नाउन्स आहेत, शेल्स नाउन्स आहे, पॅराफेरनिलिया नाउन्स आहे, म्हणजे ते साहित्याला दिलेलं नाव आहे, म्हणून हे नाउन जोडण्यासाठी अँड आहे, हे काही कंपाऊंड सेंटेन्ससाठी अँड नाही आहे. त्यामुळे फक्त इथं टेन्सचाच विचार करा फक्त. अँड वॉज पुटिंग द बॅक इन टू बॅग वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट. त्याच्यात तिथं एक हिरव्या रंगाची लाईट पडत असते, त्याच्यातून तो त्या प्रकाशामध्ये हे सगळं साहित्य गोळा करून ठेवत असे. ही लुकड अप, त्यानं त्याच वेळेला पाहिलं, ही लुकड अप अँड सॉ द मॅन स्टँडिंग बिफोर हिम. हे बघा, हे कंपाऊंड सेंटेन्सचं वाक्य आलं. ही लुकड अप एक वाक्य, अँड दुसरं वाक्य जोडले, सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. त्यानं वर पाहिलं, त्याच्यासमोर एक मनुष्य उभा राहिला. हे वाक्य लिहून घ्यायचं, ही लुकड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. हे वाक्य लिहून घ्यायचं. आणि याच्यात काय, हे वाक्य लिहिले की त्याच्यासमोर लिहायचं कंपाऊंड आणि खाली लिहायचं सिम्पल सेंटेन्स. आणि सिम्पल सेंटेन्स कसं करायचं पहा, हा जो ही आहे हा उचलायचा आणि त्या अँडच्या ठिकाणी ठेवायचा. ही जो आहे तो उचलायचा आणि काय करायचं, अँडच्या ठिकाणी ठेवायचा. आणि लुकडचं लुकिंग करायचं आणि बाय म्हणायचं, बाय लुकिंग. कसं होईल पहा, ही निघून गेला, इथं काय येणार, बाय लुकडचं लुकिंग अप. आणि इथं ही लिहायचा, तो जो इथला आहे की नाही, तो ही जो आहे तो इथं लिहायचा, इथं अँडच्या ठिकाणी. म्हणजे बाय लुकिंग अप ही सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. ह्याला म्हणायचं सिम्पल सेंटेन्स करणे. काय म्हणायचं, सिम्पल सेंटेन्स. का वाक्याचे 3 प्रकार, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स आणि सिम्पल. सिम्पलमधला हा प्रकार, कंपाऊंड, सिम्पल, कॉम्प्लेक्स. किंवा सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स. ही सीन्स इज अ पॉसिबल क्लायंट अँड सेट. त्याला वाटलं की कोणतरी आपला क्लायंट आला, म्हणजे गिराईक आलं. ही लुकड सो केअर ओर्म. त्याला तो अतिशय काळजीत वाटला. केअर म्हणजे काळजी, केअर ओर्म म्हणजे काळजीत असणारा वाटला. इट विल डू यू गो गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. बस. त्या ग्राहकाला तो म्हणतो बस आणि बसून शांतपणे माझ्याशी बोल आणि मला सांग काय तुला पाहिजे ते. द ऑदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वेग्युली. पण दुसरा मात्र काय केला, संमिश्र. गंबल्ड म्हणजे गुरगुरला, ग्रंबल्ड म्हणजे गुरगुरला, म्हणजे असं गुरगुरून बोलला. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन्स फेअर अपॉन द ऑदर ट्रस्ट हिज द पाल्म अंडर हिज नोज सेईंग यू कॉल द युअर सेल्फ अँड ॲस्ट्रॉलॉजर. तर तो गुरगुरला काय म्हणला, ग बस म्हणे आणि मला सांग म्हणे, असं काय ते गुरगुरला. आणि म्हणाला, तू सगळ्यांना नुसतं त्यांचे पाल्म बघून, त्यांचे तळहात, पाल्म म्हणजे तळहात बघून, तळहातावरील रेषा बघून तू सांगतोस
पण मला सांग, तू स्वतःला ॲस्ट्रॉलॉजर समजतोस? यू कॉल युअर सेल्फ ॲस्ट्रॉलॉजर? तू स्वतःला एक ज्योतिषी समजतोस की काय? स्वतःला तू काय करतोस? एक ज्योतिषी समजतोस? द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट द चॅलेंज अँड सेड, tilting the other's palm towards the green shaft it light, yours is the nature. तो म्हणतो, तो काय म्हणतो, तर तू दुसऱ्याचा हात बघून काय करतोस? दुसऱ्याचं भविष्य सांगतोस. युअर्स इज नेचर, हे तुझा स्वभाव आहे किंवा काय हा तुझा स्वभाव आहे. ओ स्टॉप दॅट द अदर सेड. दुसरा म्हणा, हे थांब काहीतरी सांगू नकोस. तो म्हणला की तुमचा हात बघून मी तुमचं भविष्य सांगतो, तुमचे काय प्रॉब्लेम आहे ते सगळे सांगतो. असं म्हणल्यानंतर तो म्हणतो, गप, काहीतरी बडबड नकोस, मला सांग. टेल मी समथिंग वर्थ व्हाईल, दुसरं काहीतरी सांग. हे प्रत्येकाला सांगतो असं मला काय सांगू नकोस. आवर फ्रेंड फेल्ट पिक्यूड. आता आपला जो फ्रेंड आहे, आवर फ्रेंड फेल्ट पिक्यूड. पिक्यूड म्हणजे इरिटेटेड, अनॉइड दिलाय पा, अनॉइड रागाला येणे. आता तो जो आहे तो खूप रागाला आलेला आहे. तो सांगतो, आय चार्ज ओनली 3 पायज पर क्वेश्चन. आता त्यानं तसं बघितलं, त्या ॲस्ट्रॉलॉजीचा दर काय होता? प्रत्येक क्वेश्चनला, प्रत्येक प्रश्नाला 1 पैसा. तर इथं आता त्यानं त्याला रेट वाढवला 3 पायज, कारण तो गुरमीत बोलला, त्यामुळे त्यानं 3 पैसे पर क्वेश्चन सांगितलं. अँड व्हॉट यू गेट ओथ टू बी द गुड इनफ फॉर युअर मनी. तुझ्याकडे पैसे आहेत का? मी एका प्रश्नाला 3 पैसे घेतो, एका प्रश्नाला 3 पैसे चार्ज करतो. ॲट दिस द अदर विथड्रॉ हिज आर्म. त्यानं काय केलं? खिशात हात घातला, टूक अँड आणा, खिशात हात घातला, एक आणा काढला. एक आणा म्हणजे पहिले तसे बघितलं तर 1 आणा म्हणजे 6 पैसे. 6 चोक 24, 4 आणे म्हणजे 25 पैसे आपण म्हणायचो. 4 आणे म्हणजे 24 पैसे, ते 25 पैसे राऊंड फिगरमध्ये म्हणायचो. 1 आणा म्हणजे 6 पैसे, त्यावेळेला 1 आणा म्हणजे 6 पैसे. त्यानं खिशात हात घातला, 1 आणा काढला. अँड द फ्लंग इट टू हिम. आणि त्याच्याकडे भिरकावले, त्या ज्योतिषाकडे भिरकावले, त्या कुठल्या नवीन आलेल्या माणसाने, त्या ग्राहकाने. सेईंग, आणि म्हणाला काय? आय हॅव सम क्वेश्चन टू आस्क. मला काही तुला प्रश्न विचारायचे आहेत. इफ यू प्रूव्ह यू आर द ब्लफरिंग यू मस्ट रिटर्न दॅट द आणा टू मी विथ इंटरेस्ट. जर का खोटाड आहेस, ब्लफरिंग मीन्स खोटाड आहेस असं समजलं, सिद्ध झालं, तर तो आणा मला इंटरेस्ट सहित म्हणजे व्याजासहित माघारी पाहिजे, असं तो म्हणतो. आणि तिथं दोघांची आता थोडीशी आर्ग्युमेंट झालेली आहे. राहिला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू.